हॅलो आवाज सोडा थोडा आवाज सोडायचा हॅलो 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 या श्री संताने सांगून गेले बार 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 अहो या श्री संताने सांगून गेले बार 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 हरिनामा हरिनामाचे उघडले हरिनामाचे ऐका श्रोते सज्जनो आदरणीय रमेशरावजी गंगाधररावजी सुरकुतवार यांच्यातर्फे 51 रुपये सप्रे भेट जिलानी पठाण साहेब आहे ते दाखवून द्या आदरणीय योगेश मसरावजी इबितवार यांच्यातर्फे 101 रुपये सप्रे भेट नेसून उत्तर द्यावं जुनं खोटं आहे हॅलो हॅलो आदरणीय दत्ताहरी पाटील पोताजी पाटील जाधव यांच्यातर्फे 21 रुपये सप्रे भेट
पठाण साहेबांचं फिरायचं काम आणि आता ते झालं ते. हॅलो नाकलवाड भोजना धागावकर यांच्यातर्फे 51 रुपयाचा प्रफिट पाठवल्या भेटीबद्दल आभार धन्यवाद. थोड्याच आवाज सोडवतो. हॅलो 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 आजीमाय ए आजीमाय इकडे बघा. कसं असते शहाण्यामध्ये हुशार मध्ये फरक आहे. पोरं हुशार असतात पण शहाणे राहिले. तुका म्हणे जाणे असे दुर्लभ ते शहाणे. आता मी काय म्हणतो बाबा, आता आमचं या क्षेत्रामध्ये 20 वर्ष म्हणजे निघून गेले. म्हणजे थोडं थोडं आता मला उतरते. म्हणजे कमीत कमी 42-43 माझं वय व्हावे. कमीत कमी 500-550 जवळ कार्यक्रमाचा टार्गेट आम्ही पल्ला गाठला समजा. आता इथून पुढची अपेक्षा कसं होईल, कराव किंवा न कराव, कराव किंवा न कराव. हॅलो आजीमाय पहिला लग्नाला ट्रकामध्ये जाऊन बसून जात गेल्या. ट्रकामध्ये गावच्या पडलानं माईक मध्ये डांगून दिली, उद्या 10 वाजता लग्नाला ट्रक निघाले. प्रत्येक घरचा शहाणा माणूस लग्नाला हजर असावं. वाहन आलेला आहे. मग आता पोरसुर कसे झाले, एक बी शहाणा माणूस नाही. सगळे पोरासुरी बाजार होऊन गेला. बिचारे आपले म्हातारे माणसं पटके बांधून चांदेला तसे बसले. कोणी गाडी मध्ये बस म्हणाले, पोरासुराच गाडी भरली. शहाणी माणसाला जागाच नाही. आणि पोरं काय, पोरं हुशार आहेत पण शहाणे नाही. पोरं फक्त हुशार आहेत पण शहाणे नाही. आता म्हातारे माणसाला जागाच नाही. तसेच म्हातारे माणसं गावात राहिली. शहाणे हुशार पोरं तेवढे लग्नाला निघून गेले. लग्न लागलं, साडे झाले आणि सगळं काय रुकवताच सामान आणून ठेवलं. नवरीचा आजा हुशार होता. नवरीच्या आजाने काय केलं, आता पोरं सामान भरून आले गाडीमध्ये, ट्रकामध्ये सामान भरून. त्यावेळेस नवरीचा आजी आला. ते पोरं म्हणला, थांबा, मला सामान भरू नका. हे आमच्या नातीच्या नावावर ते 2 एकरची खारी मधली पट्टी आहे. मला ते पट्टी बी सगळं तुमच्या शेतामध्ये आपल्या गाडीमध्ये टाकून घेऊन जा. हुंडा दिली आमच्या नातीला, ते सुद्धा गाडीमध्ये टाकून घेऊन जा. म्हाताऱ्या थोडं बघा, मला याची परीक्षा. हुशार आहात पण शहाणे नाही पोरायचे. आता पोरं घाबरून गेले. बाबा टीव्ही कपाट वगैरे सगळं काही टाकले. खारी मधली पट्टी कशी टाकावं आता उचलून, जमीन कशी बसते मध्ये, कसं टाकाव, कसं. दोघं तिघांना विचार केला तर काय नाही म्हणे. ते गावात ज्ञान बाजा हिरबा पाटील ते बसले होते. आपण आणल्या नाही म्हणजे ते 2-3 म्हाताऱ्याला ही पंचायत आली म्हणजे. तेव्हा बराच गाड्या होत्या, मोटरसायकल चालू केली की आले. कस काय पोरं आले, कस काय पोरं आले. अरे कस काय आल्या, काय नाही म्हणे. पण नवरीच्या अचानक आठ टाकली म्हणले. काय आठ आहे, 2 एकर खारी मध्ये पट्टी आहे जमिनीचा. ते पोरीच्या नावावर, आमच्या नातीच्या नावावर आहे. ते बी गाडी मध्ये टाका, तेव्हा आमची नवरी घेऊन जा म्हणून असं आठ टाकली. मला आम्हाला सामानाला हात लावला. आता गावची शान प्रत्येकाला राहते. आता म्हाताऱ्या म्हाताऱ्याने विचार केला, काय केलं तरी गावची शान होईल. त्या म्हाताऱ्यावर याच्यामध्ये गावामध्ये म्हातारा होता, खट्याळ हुशार होते, म्हणजे फार शान होत. आले राम राम राम. काय झालं सोरो, का नवरीला वाट लावला चालल्या.
म्हणले ते 2 एकरची जे पट्टी आहे की नाही ते आम्ही नवरीच्या नावावर नवरीला दिली आहे म्हणले ते सुद्धा पट्टी तुम्ही रक्कम टाकून घेऊन जा. आता ते बी शान हे बी शान एकापेक्षा एक वरचढ शान. मग या नवरदेवाकडल्या म्हाताऱ्यांना काय म्हणलं पाटील खरं आहे मला तुमचं जसं तुम्ही प्रत्येक सामान आणून ठेवल्या की नाही तसं त्याची घडी मारून आणून ठेवा मला रुकोतापाशी आम्ही ट्रकमध्ये टाकून घेऊन जातात. आता नवरीचा जमणार नाही हो पोराची मजा घेऊ. तसं गावात काय भांडण लागले कोणी म्हणणार पोरं हुशार असतात पण म्हणत पोराला बोलाव म्हणून गावात शहाणा माणसाला बोलाव म्हणतात. शेताचं काही वाटणे असेल घरामध्ये भांडण लागले असतील गावात भांडण लागले असतील शान ते शान आणि हुशार म्हणलं शाण्यामधला हा फरक आहे. आता विषयाची तर तू कशी आहे गणेश पाटील आता शेषराव पांचाळच्या थोडं डोक्यामध्ये भाग बसला विषय नेमकं काय म्हणाले विषयाची पूर्तता काय आहे ब्रह्म मायेचे विवरण अजून लक्षात घ्या मी काय बोलतो विषय काय म्हणाले ब्रह्म मायेचे विवरण करिता चुके जन्म मरण संतास गेली शरण मोक्षपद लाभे. विषयाला 2 बाजू आहेत विषय हा एकतर्फी विषय. आता तुम्ही त्याला 2 बाजू करत असाल तर मजा काय त्याच्यामध्ये 2 बाजू ब्रह्म आणि माया. आता किती ब्रह्म आहात कोणते ब्रह्म आहात कितीच विश्वामध्ये ब्रह्म आहात आता ते सांगत बसलं तर त्याच्यामध्ये बरंच काही वेळ होतात. म्हणून ब्रह्म आणि मायेचे विवरण ब्रह्म म्हटलेलं आहे भगवद्गीतेमध्ये जीवालाही ब्रह्म अनाशतून म्हटलेला आहे. जीव हा सुद्धा ब्रह्म आहे. या जीवाला ब्रह्म मायेतून कसं वेगळं करता येत आणि वेगळं करून हे जन्म मरण आहे. आमच्या मागे जे रणगाडा लागलेला आहे 1984 मधलं किती वेळा जन्म यावे किती व्हावे फजित म्हणून जीव बेला शरण गेला विठोबाशी. किती वेळा यावं आम्ही किती वेळा 1984च्या खाईमध्ये आम्ही पडावं सोपं नाही. म्हणून हे चुकण्यासाठी संतास गेली या शरण मोक्षपद लाभे. महाराज काय म्हणतात मग हे पूर्ण घडामोडी आम्हाला इथं कटविण्यासाठी किंवा मिटवण्यासाठी आमच्यावर जे कर्ज आहे हे कर्ज पूर्ण माफ करण्यासाठी आम्हाला काय करावं लागते संताकडे जाऊन संतास गेल्या शरण मोक्षपद लाभे. असं मोक्ष सिद्धांतामध्ये एक ओळी आहे पांचाळ साहेब ती ओळी काय म्हणते सद्गुरुचे निज ध्यास लावून निज मुख अनुभवून निज ध्यास लावून तोडा परपंच परमार्थ तोडा परपंच परमार्थ. मोक्ष सिद्धांतामध्ये ओळी काय झाली बघा निज गुरुचे निज ध्यास लावून निज मुख अनुभव निज ध्यास लावून तोडा परपंच परमार्थ. आता परपंच प्रत्येक जण तोडा म्हणाल पण परमार्थ केव्हा तोडता येते मग परमार्थ तुटला म्हणजे ह्या जीवाला परपंच आणि परमार्थामधला दोन्ही साध्य होऊन ज्यावेळेस हा जीव जे मोक्ष पदाच्या स्वाधीन झाला त्याच जन्म मरणाचं बुद्ध सरलं. मोक्ष सिद्धांतामध्ये सुद्धा ओळी सांगाली वेदांतामध्ये सुद्धा ओळी सांगाली. म्हणून आम्हाला ब्रह्म आणि माया याच्यातून आम्हाला वेगळं कसं होता येते आपला विषय हे होय. विषयाला 2 पदरी नाही विषय एकच पदरी होय. आता ब्रह्म आणि माया आता आपल्या सिद्धांतामध्ये आता जीव असो आता त्या गोष्टी आपल्याला काही घ्यायचं नाही. जीव हा भगवंताचा आपण म्हणतात जीव आनंदाचा अनंत जीवाचा संबंध मुळीचा विरळा जातो. इकडे गीतेमध्ये सांगितले की हा जीव असणारा भगवंताचा अंश आहे तरी पण या जीवाला गर्भभूमीमध्ये काय कारणास्तव काय चुकला मुक्त होता परिबळे झाला बंद येऊन या छंद माझे हा मुक्त होता जीव आनंदाचा आहे आनंद हा जीवाचा आहे कारण तिचा जीव शिवाची एकत्र त्रुटी होते पण त्या जीवाला जीव पण कळाला नाही म्हणून या जीवाला शिव पण कळाला नाही म्हणून ह्या जीवाला मायेच्या ओंजळीमधून मायेच्या मांडीवर जाऊन बसावं लागतं अशी पद्धत
सांगायचं होय पेरणी करणं माझं काम होतं. आता मी पेरालोय एका वावरामध्ये तुम्ही रासनी करायला दुसऱ्या वावरामध्ये हे मी फट्या मारतो. कसं करावं सांगा. पेरालो मी तुम्ही रासनी दुसऱ्याच्या वावरावर करतो म्हणजे त्याला मी तरी काय करू. आता कसं असते बघा म्हातारा बैल बघा जो काही काही गावामध्ये अशी म्हातारी बैल पोळ्याला धरायची गरज नाही, धरायची गरज नाही, ऑटोमॅटिक त्या मारुतीला चक्र. आमच्या गावामध्ये एक बैल होत त्या बैलाला पोळ्याला धरायची गरज नाही, ऑटोमॅटिक मोकळ सोडलं की मारुतीला फेरे मारून आपल्या घराला जात गेले. आणि कोरे दोघं तिघं यसनी धरा काट्यानं सोडपा काय करा काय फिरतच गेलं नाही मारायला कोणीकडे उतळत पळत गेले. तसं म्हाताऱ्या बैलाची म्हाताऱ्या माणसाची शाऱ्या माणसाची बोला ये ना मजा असं आहे त्याला जुनं ते सोनं पटलेलं आहे. कसं असते विहिरीला लागलेलं पाणी झरा म्हणता आपण आणि बोरचं सोडलेलं पाणी. विहीर खाली पण कोरडी आहे, बोरचं पाणी मध्ये सोडाल्या ते काही वेळ थांब आले पण जिरून चले. पण झऱ्याचं पाणी कसं असते पाणी जिरणार. तसं अजून एकदा विषयाच्या चिंतनामध्ये थोडं या अलीकडे अजून एक पाण्या सवलत मग नाही म्हणत तर मग आता ते बर्म कोणता हवंय त्या बर्मातून या मायेला कसं मुक्त करावं. बरं माया तरी मुक्त होते काय. आता आपण अनसामर्थ्य सिद्धांतामध्ये अभ्यास केला होता गोष्टीचा. माया तरी किती पदावर आहे आपल्याला. त्या मायेपासून हा जीव जे अलिप्तवर खाली आला त्याच्या संगच आला. आता अवतार भगवंताचे अवतार मायेचे तुम्ही सांगितलं त्या गोष्टीला मला तिकडे लक्ष हातच घालायचं नाही. कोणते अवतार मायेचे कोणते नव्हते त्या भानगडी मला पडायचं नाही. का पडायचं नाही. बोलता सोपे वाटते आता पुढचा असू द्या बोलायला तुम्हाला सोपं वाटतं पण मला सोपं वाटते. ह्या भानगड मध्ये पडलं विनाकारण त्या ठिकाणी चांगलं होता आपण म्हणतो घागरभर दूध काढून एक नीट टाकली की नाश होते वाटते आपल्याला. तसं आपल्याला नाश करायचं नाही, चांगलं भजन चांगलं सुंदर करायचं. भले तुम्ही नवीन चांगली तुमची हिंमत आहे भजनामध्ये चांगली ख्याती आहे समोर आहे. एवढं कोळगावचे आमचे सहकारी आमचे परमसनी मित्र आनंदरावजी हनुमंतरावजी पाटील यांची साथ लाभली. असंच तुम्ही धाडस करत भजनामध्ये धाडस करावं. हेच नाही अजून कुठला जरी भजन्या जरी भेटला हिमतीनं मनगट धरायचं कुस्ती खेळायची हार आत्वाची. आम्ही काय केलंय आम्ही सुरुवातीला असंच केलं. तसं चांगली हिंमत चांगली आहे तुमची त्याच्यामुळे तुम्हाला साथ चांगली आहे. पण कधी कधी विषय पुढच्या ठेवला तर विषयावर थोडं चिंतन करायचं का हा विषय काय म्हणाले या विषयाची काय पूर्तता आणि हा विषय आपल्याला परिपूर्ण या विषयाच्या माध्यमातून आपल्याला काय बोलायचं आहे. विषय दोन पदरी आहे का विषय एक पदरी आहे. तर कधी कधी आम्हाला गणित देत गेलेत बघा शाळेमध्ये. एका शेतकऱ्यानं एक म्हैस 35,000 रुपयाला आणली. काय दिवसानं ती म्हैस 50,000 ला विकली. त्याला फायदा की तोटा याच्यामध्ये आम्हाला सविस्तर वाचावं लागेल काय गणित काय म्हणाले. 35,000 ला आणली 50,000 ला विकली काय गुणाकार करावं बेरीज करावं भागाकार करावं काय वजाबाकी करावी असं गणित करून ते आम्हाला गणित सोडावं लागत गेले. आणि सोडणं गेले की उलट पोटावर मार होता आम्हाला. इतकं म्हणजे कडक होतं शिक्षण त्यावेळेस. असं कुठल्याही विषयाचं विषय तुम्ही ठेवा तो पुढच्याला ठेवू आधी कमीच कमी त्याला निवांतपणामध्ये 5-10 मिनिटं त्याचं चिंतन करायचं की या विषयाचं काय व्हाल. बघा अजून तुमच्या विचारामध्ये जर आलं तर बघा नाही जर म्हणजे मी मायेवर विषयाचं परिपूर्ण बोलतो तुम्ही बर्मावर बोला मला त्याच्यामध्ये तसं काही म्हणजे हरकत नाही. इतके जर तुम्ही आता आमच्यापेक्षा आमच्या बराबरीच्या आज या येळगाव नगरी येळवत या नगरीमध्ये आज या येळवतच्या सर्व गणेश मंडळ आणि गाववाशांचे
आमच्या बरोबर तुम्हाला मानकरी उभा केलं, आम्ही तुम्हाला कमी समजणार असो. या श्री संताने सांगून गेले बार बार बार, हरिनामाचे उघडले दार, हरिनामाचे उघडले कर्मभूमी हे चौरस ठिकाण का म्हटलंय? धर्म अर्थ काम आणि मोक्ष चारी पुरुषार्थ या जीवाला साधिता येतात. केव्हा साधिता येतात? पण ब्रह्म मायेतून वेगळे झाल्यानंतर या जीवाला चारी पुरुषार्थ साधिता येतात. संत महात्मा सांगितलं. एका ठिकाणी कबीर महाराजांनी काय सांगितलं? इस जीवन की लो लगी दिल में कमाने कुछ यहाँ पर कमाई, दो दिन की दुनिया है उल्टी है यहाँ झूठी, अरे चारों की ओर चलेगा तो मिलेगी तुझे यहाँ पे न्यामत, कहे कबीरा सुन भाई साधु कर ले हरि नाम दिल में. धर्म अर्थ काम आणि मोक्ष. धर्म कशाला म्हणावं, अर्थ कशाला म्हणावं, काम कशाला म्हणावं आणि मोक्ष कशाला म्हणावं. आणि मोक्ष अशी एक अवस्था आहे महाराज, काय सांगा तुम्हाला. अहो 184 मध्ये बघा या जीवाचं किती अवघड परिस्थिती आहे. आपल्याला वाटते मनुष्य जन्म आपल्याला देवाने दिलं, दिले इंद्रिय हातपाय कान मुख बोलाया वचन, तेजे तुळशी नारायण नाशे जीव पण भोगा. परमार्थ साध्य आम्ही करावं केव्हा महाराज? जोपर्यंत इंद्रिय आपल्या ताब्यात आहेत किंवा आपण इंद्रियाच्या ताब्यात तोपर्यंत परमार्थ आहे. आणि एकदा इंद्रिय आमचे साथ सोडू लागले महाराज, बघा या डोळ्याने जर आपली साथ सोडली, या गणपती बाप्पाची जर मूर्ती जर आम्ही पाहतो म्हणलं तर गणपती बाप्पाची मूर्ती आम्हाला पाहता येत नाही. या कानानं जर बाहेर झालो तर भजन कीर्तन आम्हाला ऐकता येत नाही. आमच्या हात जर खोळे झाले तर आम्हाला लकवाला हे हात भगवंताच्या मूर्तीला जोडता येत नाही. पायानं जर पांगुळ झालो तर मंदिरापर्यंत चलता जाता येत नाही. मग हे जोपर्यंत इंद्रिय आमच्या ताब्यात आहेत तोपर्यंत परमार्थ आहे. आणि एकदा इंद्रियानं आमची साथ सोडली मग आमचा परमार्थ नव्ह काय नव्ह, घरकडा घटका अशी या जीवाची अवस्था होते. अशी अवस्था होते म्हणून उठा जागे भारे आता
करा समरण पंढरीनाथ भावे चरणी ठेवा माता चुकी व्यथा उठा बरं उठून आम्हाला काय करायचं आहे आजीबाई उठून आम्हाला काय करायचं आहे उठून काय आम्हाला बिल्डिंग बांधायची नाही 10 मजली उठून काय कोणाचं लुबाडायचं नाही उठून काय आम्हाला कोणाचे भांडण लावायचे नाही उठून काय कोणाचे ढगा फुकायचे नाही पण उठून काय करायचं आहे या अज्ञानाची झोप लागली आम्हाला जीव हा अज्ञानाच्या झोपेमध्ये रंगून गेलेला आहे छेदुनिया आळसाशी दौडुनिया निद्रेशी आत्मचिंतन आरदेशी सर्वस्वी साधारे भागवतमध्ये महाराज काय साधा उठून काय करायचं आहे छेदुनिया आळसाशी आळस दोन्हीकडे शत्रू आहे अजिमाय आळस हे दोन्हीकडे शत्रू आहे परमार्थामध्ये आणि परपंचामध्ये आणि परपंचामध्ये जर आम्ही झोपी जाऊ लागलो भर मिरगाच्या टाइमला लोक तिकडे काबाड कष्ट करायचं आपण घरी झोपून राहिलो लोकांचं पेरणं होते आपल्या खिशात आपण दसकडत असे राहतात लोकांचा काम पाल्याचे तर आपलं कोळपाला येते जर परमार्थामध्ये एक नवराला यायची होता अजिबात श्रावण महिना होता गावात पोती होती रोज बायको म्हणायची अहो श्रावण महिना बघता बघता निघून चालाय जा की पोतीला नवराला यायची त्यानं सांगितलं काय काय बायको रोज किरकिर लावली मला इथं झोपायचं परावर थोडं टुकली घेता गेला पारावर मस्त लेका लावून बसला वाचक सूचक एकापेक्षा एक वर चढ होते वाचकानं सूचकापेक्षा एकदम एक काकण जास्त बोलायचं म्हणजे अर्थ काढायचा आल्या काय रामजी बसल्या काय रामजी आणि चालल्या काय रामजी सूचक सांगू लागला तेवढं त्यानं ध्यानात ठेवलं लेका लावलं आणि आपल्या फराक झोपी गेला आरती झाली लोकांना उठेल जाय मग आरती झाली घरला जाऊन झोप पडली रात्रीच्या 2 वाजता रामजी नावाचे चोर त्याच्या घरला चोरी करायच्या संग 2 जण होते आणि काय चोर पोपटे चोरायला आता याला झोपीत बरं गाळाले आल्या काय रामजी त्या चोराच नाव होतं रामजी अरे बापरे मला यानं मला बघले की म्हणलं थोडं ओल सावलीला दौडून आलं बसल्या काय रामजी म्हणलं आता तर 100%च बघले म्हणलं आता घरातून बाहेर चालल्या काय रामजी म्हणलं आता काय खरं नाही मला या गावातलं काय आता आपल्या गावात पोलीस पार्टी बिल्ली खराब आहे तंटामुक्तीचा अध्यक्ष नाही करा उद्यान 100% पोलीसवाले आपल्याला जोडपून येणं काढतात काय करावं दिवस निघण्याच्या अगोदर 10,000 रुपये करा आधी यांच्या घरला पाया पुरल्याला 10,000 रुपये 30,000 रुपये देऊन निघून जाऊ वाघाने ती काही झोपी गेली रात्रभर वाढ झाली दिवस निघाला की घरला 10,000 रुपये घेऊन आले 10,000 रुपये घे 30,000 रुपये घे बाबा आमचं पाया पडतो पण पोलीस पाटलाकडे जाऊ गावामध्ये काय काय पोलीस पाटला पण गेली पोलीस वाला भीती नाही पण पोलीस पाटलाला भीती गेली इतका रुबाब होता आपल्याला आता ते सगळं काही समजा आता एसपी च्या हातावर हात टाकून फिराले हे पण आले मला कशाला पैसे द्यायला मला काय बायको होती घरामध्ये हुशार मे बी बघलो म्हणजे तुम्ही आलं नाही का रात्री चोरी करायला निघालो तुम्ही पोलीस पाटलाकडे आता तुमची दाखलो म्हणजे आता चलो म्हणजे आता पोलीस पाटलाकडे बायको हुशार होती बरं घरामध्ये नवरात्री हुशार असावं तर बायको तरी हुशार असावं दोघातून एक जर हुशार असावं तर संसार बरोबर होते आणि दोघं जर हुशार झाले 100% भांडण केलं दररोज भांडणच मग दोघातून एक तरी हुशार असावं म्हणजे नवरा नाही तर बायको तरी बायको हुशार होती मी बघलो म्हणजे चलो म्हणे काय वहिनी म्हणे 30,000 रुपये घ्या आपलं नाव सांगतो घेतली म्हणजे ठेवली मुकट आहे निघून गेली म्हणजे कधी कधी आळस परमार्थाचे 2 शब्दामुळे कधी कधी आपली होणारी हानी आपल्याला कुठंतरी जीवनामध्ये सफलता आणून म्हणून उठून काय करायचं उठा जागे भारी आता करा समृद्ध पडत आता भावे जनी ठेवा माझा चुकी व्यथा जन्माच्या याचे माग जन्माची जी व्यथा लागली 84 मध्ये का लागली भक्ती विना जीन जळोला जिरवाने संसार भोगणे दुःख मूळ एक एक योनी कोटी कोटी पेला मनुष्य द्या स्वारा बदला गे 20 लक्ष योनी वृक्षामध्ये घ्यावे जलचरी भोगाव्या 9 लक्ष 11 लक्ष योनी किडामध्ये घ्यावे 10 लक्ष भोगाव्या पक्षामध्ये 30 लक्ष योनी पशुमध्ये मानवाभी तरी 4 लक्ष बघा सोपं नाही 20 लाख वेळा या जीवाला वृक्षामध्ये म्हणजे झाड जेवढे काही झाडात वेली आहेत या जीवाला तिथं जन्म घ्यावा लागलाय
20 लाख वेळा. जलचरी भोगाव्या 9 लक्ष. जलचरी म्हणजे पाण्यामध्ये खेकडा असेल, मासोळी असेल, मगर असेल, सुसर असेल. इतर 9 लाख वेळा. किड्यामध्ये 11 लाख वेळा. आता किडे कुठं कुठं होतात? त्या किड्यामध्ये 11 लाख वेळा जीवाला भोगावं लागेल तिथली सजा. 10 लाख पक्षामध्ये चिमणी, कावळा, बदक, कोंबडा अशा पक्षामध्ये 10 लाख वेळा. 30 लाख वेळा पशुमध्ये कुत्रा, गाढव, मांजर, डुक्कर अशा असून 30 लाख वेळा जीवाला. त्याच्यानंतर 4 लाख वेळा मनुष्य जन्मासाठी पुन्हा या जीवाला झिजावं लागेल. नामामध्ये देवा नर द्या नर दयाचा मात्रा केला पुढे. हे सोपं नाही. मनुष्य जन्म कारण का बघा, सर्व काही देवाना प्राणी आडवे केले, आपल्याला उभं केलं. बघा जनावर बघा आडवे आहेत, पण आपण आडवे, आपण उभे आहोत. आज सगळ्यापेक्षा बुद्धी सूक्ष्म आणि ज्ञानवंत बुद्धी मनुष्याला प्रदान केली देवाने. का केली? का देवाने का केली? कारण हे जाणताय, याला कळते, याच्याकडे बुद्धी आहे, याच्याकडे ज्ञान आहे, आणि हे मला करारबद्ध होऊन आला आणि माझी दिन सेवा करून तुला वचन देऊन आला. म्हणून हा वाटेवर येईल, म्हणून साधू संतांकडे जाईल, सद्गुरूकडे जाईल, सेवा करील आणि आपली सोड मोकळी करील. ब्रह्मा आणि मायेच्या विरोधातून मोकळा पडल आणि माझ्याकडे येईल, माझी धाव करेल. म्हणून या भगवंतानी दया या जीवावर केली, म्हणून याला उभं केलं. प्रमुखाला दिंडी चालवायचं म्हणून तर सोपं राहिलं आता, खरंच राहिलेलं आहे. आदरणीय भाऊरावजी कमलाकर यांच्यातर्फे 21 रुपये सप्लिमेंट पाठवले. भेटीबद्दल आभार, धन्यवाद. कारण काय दिंडी चालणं खरंच अवघड होऊन गेलं. अवघड का झालंय आता ते आमचं आम्हालाच माहित आहे. वजनाची दिंडी चालल्या म्हणजे अवघड जायचं दुखणं होऊन गेलेलं आहे. काय तकलीफ आहे काही नाही. आणि तुम्ही दिलेल्या मानधनावर आमची काय खरंच चालणार, पण कमीच कमी आमची पूर्ण पूर्तता आमच्या टाळकरी, मर्दंगी मास्तर, पेटी मास्तर हे तरी खुश व्हावं आणि पुढच्या चिठ्ठीला आम्ही फोन केल्याबरोबर निघाव, याच्यासाठी आमची धडपड आहे. वजनामध्ये नाही. आता तुम्हाला सांगू रे, एवढा प्रमुखाचा घाटावून गेला. आता मी राहतो नांदेडला. आदरणीय रमेश गंगाधररावजी सुरकुटवाड यांच्यातर्फे 51 रुपये सप्लिमेंट पाठवले. भेटीबद्दल आभार, धन्यवाद. आदरणीय योगेश मात्ररावजी वितवाड 51 रुपये सप्लिमेंट पाठवले. भेटीबद्दल आभार, धन्यवाद. घ्या सगळे घ्या. आदरणीय रमेशरावजी राजारामजी मोतेवार यांच्यातर्फे 51 रुपये सप्लिमेंट पाठवले. भेटीबद्दल आभार, धन्यवाद. नाही सगळी अजिबात तुम्ही थैल्या नाही का कुठच्या पद्धती इस दलदल की कौन बढ़ाई देखत नैनों में मिट्टी मिलाए अपने खातिर महल बनाए आप ही जाकर जंगल में सोया. उठून जे आम्हाला जे भगवंताचं नाम स्मरण करायचे आहे, ही जे संधी मिळाली, या संधीचं कसं सोनं करतात ते मला सांगतात. हे बचाव रस्त्याचं ठिकाण ओळखा सका परक कोण, ओळखा सका परक कोण. लग्न झालं, रात्र झाली आणि घरी झोपी गेला सकोन्या मुलाला. आणि त्याला स्वप्न पडलं. स्वप्नामध्ये त्यांचं लग्न झालं. सासऱ्यानं मोटरसायकल दिली,
पलीकड निघालं गोदड्याच्या पलीकड मायने एक रट्टा दिला आणि गोदडा फाडलं गेलं म्हणे ते सगळं माय माय काय मला घाटा केली मला तुझ्या सुनाला घेऊन निघालो होतो मला मी तिच्या सासरवाडीला उगाच मला उठलीस मला जसं आमच्या स्वप्नामध्ये हे बाण हरवलेलं आहे जे म्हणून आम्हाला या अज्ञानाच्या झोपेमध्ये आम्हाला काही कळणार नाही कुमारी आरोही अशोकरावजी कमलाकर या बालिकेतर्फे 21 रुपये संपर्क भेट पाठवले भेटीबद्दल आभार धन्यवाद आदरणीय अमोल आनंदरावजी लोखंडे राहणार निळवतकर यांच्यातर्फे 21 रुपये संपर्क भेट पाठवले भेटीबद्दल आभार धन्यवाद जसं स्वप्नाची आमचं अन हरवलंय तसं हे अज्ञानाच्या झोपीमुळे आमचा जे घाटाव आलाय म्हणून अज्ञान काढून ज्ञान पदाचे आम्ही मशालीकडे हातामध्ये ज्ञानाची मशाल घेऊन ज्यावेळेस आम्ही अंधाराचा नाश करून पुढे पाऊल टाकतात त्यावेळेस या जीवाला सद्गती प्राप्त होते म्हणून म्हटलेलं आहे परम माय जे विवरण करता चुके जन्म संताच गेली शरण मोक्षपद लाभे कारण का मोक्षपद लाभे कशासाठी लाभे कारण संत आम्हाला काय शिकतात संत आम्हाला काय देतात संत आम्हाला काय वाटतात आणि संत आम्हाला कशा जवळ करतात हरिनामाचे उघडले गणेश पाटील झोपी हे आदी पुरुषाची माया लक्षात घ्या आता मी काय बोलतो हे आदी पुरुषाची माया ब्रह्मयाची नैनेची आया म्हणून भुलून एक राया संजोय मुनी इथे मध्ये आलेला बघा इथे काय मराठी पण शिवराव साहेब लक्षात घ्या त्यामध्ये भगवान परमात्मा जे उपदेश करते वेळेस त्या ठिकाणी काय व्याकरण आलंय हे आदी पुरुषाची माया माया कुठली होती ही आदी पुरुषापासून जरी जी माया उत्पन्न झाली असं पण ती भगवंतापासून पण अलिप्त आहे दूर आहे भगवंताच्यापासून फार दूर आहे जवळ नाही फार कोस कोस दूर आहे माया मायेत आणि भगवंत काय शिकवू नाही कारण का भगवंत अवताराला येतात भगवंत अवतीर्ण होतात भगवंत मृत्यू लोकांमध्ये भक्तजनाच्या उद्धारासाठी येतात पण त्या मायेचा आणि भगवंताचा काही घेणं देणं नाही आणि पुढे काय सांगितलंय परमयाची देण्याची आया म्हणून बोलून एक राया संजीव म्हणून या अज्ञानाच्या जीवाला या मायेनं बोलविली आता आम्ही अजरामर सिद्धांत मोक्ष सिद्धांत याच्यामध्ये आता कुठं 42 पद कुठं 43 पद सांगाले गणेश पाटील आता माया किती पदावर आहे 35व्या पदावर आता हे तर कबूलच आहे आपल्याला 35व्या पदावर माया आहे भगवान आता चला 42 असो की 43 असो 42व्या पदावर भगवान 35 36 37 38 39 40 41 42 त्या 35च्या पुढे चला 42 धरून आपण 7 पद पुढे आहेत किती पद 7 पुढे आणि माया 35व्या किती खाली आहे 7 आता जीव आता लक्षात घ्या मी काय बोलावं होते आता जीव आपण म्हणतात जीव आनंदाचा अनंत जीवाचा संबंध मुळीचा विरोध झाले आता जीव असलेला भगवंताचा अंश आहे पण ज्यावेळेस या जीवाला मायेपाशी फेकलं भगवंताने अजरामर सिद्धांत मोक्ष नमूद आहे फेकलं ज्या 42व्या पदावरून जीव डायरेक्ट 35व्या पदावर आला का तिथं मायेचा शिरकाव या जीवाला झाला काय त्याच्या पलीकडे झाला आता बर्म कोणाला म्हणा आता हे बर्म हे वैकुंठातले क्षीरसागरामधले हे सोडून द्यावं हे तर त्याची गणती नाही हे सोडून द्या हे बर्म हे 4 मुखी 3 मुखी 16 मुखी 21 मुखी 1000 मुखी सोडून द्या ब्रह्मानी पण बर्म म्हणून काय म्हणले की जीवालाही बर्म म्हटलेला आहे म्हणून या 42व्या पदावर असला ब्रह्म नावाचा हा जीव या 35व्या पदावर असणारी माया त्या ठिकाणी काय चुकलं या जीवाचं की तिथं त्या
अनुसया मातेनं मला खेद नाही, संप्रदायाचा कुठलाच खेद नाही, त्याच्यामधला मी भजन्या नाही खेद करून भजन म्हणणार. ज्या सती अनुसया मातेनं जे अनुष्ठान मांडलं, जे तप मांडलं, साक्षात भगवत परमात्माला प्रकट व्हावं लागलं. कुठं? कर्मभूमीवर, सह्याद्री पर्वतावर. कारण साक्षात दत्त महाराज प्रकट झाले. किती पदावर? 43 पदावर. कारण 42 पदावर अनंत प्रभू आहेत, 43 पदावर दत्त महाराज आहेत. त्याच्या अलीकडे जर आम्ही बघितलं, कुठं पती साधन, कुठं आता ते सोडून द्या, ते बघ, ते गोष्टी आपल्याला कळायच नाही. असं आहे. म्हणून काय म्हणलो मी, विषय कसा आहे, विषय सोपाही तेवढाच आहे असं मला म्हणायचं नाही. म्हणून म्हटलं की बर्मानी मायेच्या विरोध, या बर्मानी मायेच्या विरोधातून हा जीव बायपास मार्ग कसा काढतो. बरं, या जीवाला बायपास मार्ग काढण्यासाठी त्याचा कळा, त्याला एक सद्गुरुकड, गुरुकड आणि संताकड, या तिघांच्या सानिध्यामध्ये जीवाला जावं. आता भगवान प्रभू रामचंद्राचा अवतार 7वा, भगवान परमात्मा श्रीकृष्णाचा अवतार 8वा, हे देवाचे अवतार आहेत, तरी पण त्यांना गुरु करावंच लागलं. का करावं लागलं? बरं, साक्षात सांदीपनी ऋषी सांगतात भगवान परमात्मा श्रीकृष्ण, देवा तू तर अनंत कोटी ब्रह्मांडाचा मालक आहेस, आम्ही तुला काय ज्ञान द्यावं? नाही, सद्गुरु सारखा असता पाठला का इतराची लेखा कोण करी. सद्गुरु काय होय, सद्गुरु महिमा काय होय. कारण सद्गुरु सारखा महिमा देवाला सुद्धा गुरु करावा लागला, देवाला सुद्धा गुरुच्या संध्यामध्ये राहावं लागलं, आणि देवाला सुद्धा गुरुकडे जाऊन ज्ञान प्रदान करावं लागलं. प्रभू रामचंद्राचा 7वा अवतार बघा, त्यांना सुद्धा वैशिष्ट्य ऋषीपाशी परिपूर्ण ज्ञान घ्यावं लागलं. गुरु महिमा आघात आहे, गुरु शिवाय पर्याय नाही, संताशिवाय पर्याय नाही. म्हणून या जीवाला अज्ञानपणाच्या दिशेतून ज्ञान प्रदान जाण्यासाठी संताकडे, गुरुकडे, आता सद्गुरुकडे जाऊन याची दीक्षा घ्यावी लागते. आता एक छोटा उल्लेख सांगतो मी तुम्हाला. भगवान परमात्मा पांडुरंगानं नामदेव रायाला देव भेटला. नामदेव रायाला देव भेटल्यानंतर भगवंतान पांडुरंगाला सांगितलं की नामदेव तू अजून कच्चा आहेस, तू अजून कच्चा आहेस. कसा कच्चा आहेस? नामदेव राय उत्तर दिला, देवा तू माझ्याचं नैवेद्य खालास, रोज मी तुझ्याशी बोलतो, रोज तुझ्याशी चर्चा करतो, मी तू मला कसं काय म्हणतोस? पांडुरंगाने सांगितलं, नामदेवा उद्या अमुक अमुक या ठिकाणी मी येणार आहे, तुम्हाला ओळख. हो, ओळखतो. मग आजी माय पांडुरंगानं पार्वतीला सांगितलं, पार्वती म्हणलं याला रुक्मिणीला, रुक्मिणी उद्या तू किसडणी होय, मी किसडी होतो. हनुमंतराला सांग तू गाढव होय, आणि गरुडला सांग तू कोंबड होय. बघा मी काय म्हणतो. आणि नामदेव महाराज त्या ठिकाणी याच्या अगोदर जाऊन पाय ठोकून बसले. नामदेव रायना म्हणले, माझा देव आज इथे येणार होता, मला करारी करता यानं काय सोंग करून बसले म्हणून नामदेव राय उठून गेले. इथं देव येते काय? अत्तड पण पंढरपूरला गेले निघून. तुझं असंच होय काय वागणं बोलणं म्हणे देवाला? हो नामदेव मी आलो. साक्षाला ती गात म्हणले. हे रुक्मिणीला विचार म्हणले. रुक्मिणीला विचार, हो नामदेव आम्ही आलत्या. गरुडाला विचार, हो नामदेव महाराज आम्ही आलत्या. हनुमंतराला विचार, हो आलत्या. मग कुठं होत्या? ते कोंबड होते ते मी होतो मला गरुडानं. हनुमंतराला गाड होते ते मी होतो म्हणलं. ते घिसडी होते ते मी होतो म्हणलं. आणि घिसडी झाला मी होतो म्हणलं. म्हणून तुला सांगणं म्हणे नामदेवा, तू गुरु करून घे. ज्यावेळेस आवडा नागला हिशोबा केसरची जाऊन पाहिजे त्यावेळेस त्याला खरं आत्मपरिचिती ज्यावेळेस त्यांना कळाली. म्हणजे हे सद्गुरु महिमा आणि गुरु महिमा आघात होईल. म्हणून जोपर्यंत ह्या जीवाला सोड मोकळी करायची आहे, या जीवाला उतरून जायचं आहे, आणि ह्या जीवाला खरोखरच मी आलो कुठून आणि मला जायचं आहे कुठून, ह्याची ज्या जीवाला दक्षता घ्यायची आहे.
ठिकाण होय, कर्मभूमीचं ठिकाण होय, ते फार श्रेष्ठ ठिकाण होय. कारण का जे आम्हाला मिळालंय ते बरेच जण तरसून बसलेत, त्याच्या नशिबामध्ये नाही. चौरगीचे अमरदेव इच्छिताती मरती लोकी वावा जन्मामा नारायण नामे हो जीव मुक्त कीर्तनी अनंत गाव किती ते तरसाले, त्यांच्या नशिबामध्ये नाही. आम्हाला मिळाले पण आम्हाला कळलंच. बघा महाराज, ज्यावेळेस भगवान परमात्मा श्री कृष्ण आपल्या सौगड्यासोबत जे दुपारचं जेवण करीत गेले, त्याला आपल्या सौगड्यासोबत ज्यावेळेस स्वर्गामध्ये देव मासुळा यमुनेच्या डोहामध्ये तळमळ करीत यांच्या हाताचं उष्ट तरी आम्हाला खायला मिळत. ज्यावेळेस भगवान सांगत गेले आपल्या डोपराला हात मुसा, पण यमुनेच्या डोहामध्ये हात दूध देऊन गेले नाही का. इतका महिमा इतका घाण आहे, महान आहे. हे आम्हाला मिळाले पण आम्हाला कळाचं नाही, पण जे तरसाले त्याला मिळाचं नाही. म्हणून आम्हाला जे कर्मगतीचा भोग, इथं सारं काही आमचं कर्मगतीचा भोग आम्हाला चुकीचा ते महाराज. पण सुधारण्याची संधी देवानं आम्हाला दिली. सुधारला तर सुधारला, सुधार नाही केला काय सांगावं. गरुड पुराणामध्ये इतकी भयंकर अवस्था सांगितलेली आहे. अहो जर कोणी मनोभावाने जर त्याचा अभ्यास केला तर संसार सोडून देईल. संसार वैतरणी नावाची नदी आहे महाराज, काय सांगावं. बुवानं रक्तानं संडासनं भरलेली नदी आहे. तांब्याचे कटात मोठमोठे मगरियात जे अघोर पाप केलेले जीव आहेत महाराज, असे लचके तोडतात. इतकं घाणेरडी ती नदी आहे, इतकी भयंकर नदी आहे. तिथून नियम धर्मासमोर तिथं आपली फाईल उघडल्या जाते. तिथं वेगळेच 23 लाख खूप नरक आहेत, 21 नरक. फार भयंकर हा नाही हो. म्हणून साधू संतांनी जे आम्हाला या हरिनामाचं भगवंताच्या नामाचे जे दार उघडलेलं आहे, आणि दार उघडून काय करायचं आम्हाला. त्या दार उघडून आम्हाला त्या भगवंताच्या घराकडे आम्हाला जायचं आहे. पुन्हा इकडे परत त्याच महाराज म्हणतात हा कमारी जिवणी तुम्हारा चला जाऊया नावाकर उघडले संतानी होता. अहो हा कमारी जिवणी तुम्हारा चला उघडले दार संत बोलवी ती या लवकर. बघा जेवढं संतांनी जे कष्ट उचललं, जेवढं दुःख झेलले महाराज. 12व्या शतकामध्ये ज्ञानेश्वर महाराजाला काय दुःख होते, काय वेदना होत्या. लोकांनी वाळीत टाकलं, कोणी भिक्षा वाढत गेलं नाही, नाना तितका त्रास दिला. जगाच्या कल्याणा संतांच्या युगती ते कष्टविधी पर उपकारे. जगाचे कष्ट झेलून लोकांचा त्रास सहन करून ज्याने आम्हाला तुम्हाला एक खरा मार्ग ज्या साधू संतांनी आम्हाला दाखवला, तितके उपकार ज्या साधू संतांच्या आमच्यावर आहेत. म्हणून बहुरूपी नटविला फार इथं थकव्यांचा शेजार, इथं थकव्यांचा शेजार. संत तुका म्हणे याय लवकर चला घेऊ हरी नाम लवकर संतांनी उघडून ठेवले दार. या श्री संतांनी सांगून गेले बार 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 हरिनामाचे उघडले दार.
कशी जाऊ कशी जाऊ कशी जाऊ कशी जाऊ रांगावा कशी जाऊ 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 कशी
कशी जाऊ कशी जाऊ
कशी जाऊ रथावा कशी जाऊ कशी जाऊ